एक मिनिट थांब, मला फक्त कॅमेरा चालू आहे. या काय केलंय बघता काय मजा लागली असून का काय कशाने केलंय कशाने हनुमंताने काय झालं? बेलपत्र त्यांनी पलीकडच्या दिला, अलीकडच्या जवळ ही कशी झाली गोरी तुम्हारा बीमारी वाला सब हो जाएगा। अपनी दक्षिणा गंगा कुठल्याच बात थोडे फार चला जल्दी देखे गोविंदा देख तिथून जा, तिथं उगम स्थान आहे, पण मागच्या बाजूला जे तुम्ही पाहिलं ना चौक त्याच्यामध्ये ती निघते पाणी. जा इथून असं आतमध्ये आहेत आपली माणसं, तिथं आतमध्ये बाहेर निघाल्या तिथून. गोव्याच्या आतमध्ये पण जरा जास्तच गरम आहे, एवढं हाय बा की यांनी बरेचसे फॅन वगैरे लावलेले आहेत, पण त्या फॅनचा काय उपयोग होताना दिसत नाही. बरीच गर्दी झाली आतमध्ये, दम छाटायचं वगैरे तसं काय जाणवलं ना आजपर्यंत. व्हेंटिलेशन बरं आहे त्यातल्या त्यात आतमध्ये गुळत. बाहेर पडायला पण एकच रस्ता आहे, त्याच्यामुळे त्यांनी आत येणारे बंद केले आणि बाहेर जाणारे एक्झिट चालू केले. आता सगळेजण बाहेर चालले तर इकडं मागच्या बाजूला इतके जण शिल्लक आहेत सध्या बाहेर निघायची वाट बघत. बरीच गर्दी आतमध्ये, तरी पण ऑक्सिजन पुरतोय सगळ्यांना, असं काय वाटलं नाही की दम लागतोय वगैरे. आणि म्हणजे मला तर नाही झालं आणि कुणाला झालंय असं निदर्शनास पण आलं. सगळे एकदम मजेत आहेत आतमध्ये, एवढी भरपूर गर्दी असं वाटत नाही एवढ्या एका एंट्रीशिवाय अजून दुसऱ्या कोणत्या बाजूने ऑक्सिजन येत असणार आहे 100%. असला कार्यक्रम खुद रामाने बी त्या टायमाला केला नसेल तर हे असला कार्यक्रम लोकांनी करून ठेवला. पाणी
पुढं किती पाणी आहे? पुढं एक 200 मीटर ही गुफा आहे. हिला गुप्त गोदावरी असं म्हणतात. गुप्त गोदावरी म्हणजे गोदावरी मैयेचं या ठिकाणी उगम झालेला आहे आणि हे ठिकाण चित्रकूट या धाममध्ये आहे. रामकृष्ण हरी. एकदम दर्शनात त्याची माघारी होणार किती लांब पुढे येत आहे नक्की शेवट खूप आहे मोबाईल नाही आणि नंतर येणार पुढं तिथून पुढे